काय वाटायचं नाही. पण रात्री त्या पायाला विश्रांती मिळाली की सकाळी उठून चालायला लागलं की डोळ्यात पाणी यायचं, इतकं त्या पायात वेदना असायच्या. टाचेत दुखायचं, पिंढरी पूर्ण असं घट्ट असायची. चालता येत नव्हतं, इतकं असं प्रॉब्लेम व्हायचा. पण सकस संतुलित आहार घ्यायला चालू केल्यावर तो 4थ्याच दिवशीचा रिझल्ट आहे. माझा पाय दुखायचा राहिला तर आता 1.5 वर्ष झालं परत माझा तो पाय दुखलेला नाहीये. इतका बेस्ट रिझल्ट मला हा सकस संतुलित आहार चालू केल्यावर चालेला. पहिल्या 3 महिन्यात मी 9 kgचा छान फॅट लॉस केला. जसं जसं फॅट लॉस व्हायला लागला तसं एनर्जी राहायला लागली, चिडचिड कमी झाली. तसंच माझ्या स्किनचा एकदम बेस्ट रिझल्ट आहे. पिंपल्स खूप, म्हणजे मला पित्ताशयात खडे होते, त्यामुळे तीव्र ऍसिडिटी असली की पिंपल्स उठायचे चेहऱ्यावरती आणि ते काळे त्याचे डाग सगळे पडून पडून वांग असल्यासारखं माझ्या चेहऱ्याला झालं होतं. समोरून विचारायचे की वांग उठलाय काय, असं म्हणून विचारायचे, पण ऍक्च्युली तो वांग नव्हता, फक्त ते काळे डाग पडल्यामुळं माझा चेहरा पूर्ण असं हे झाला होता. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स पण पूर्ण लो झाला होता. पण आपला सकस संतुलित आहार आणि आउटर न्यूट्रिशन वगैरे सगळं युज करायला लागल्यावर माझ्या एकदम बेस्ट स्किनला रिझल्ट आलाय. पूर्ण काळे डाग गेलेत, एकदम स्किन ग्लो करायला लागले, छान दिसायला लागले. मला पण आता म्हणजे छान वाटतंय. तसंच माझ्या मिस्टरांनी पण आपल्या सकस संतुलित आहार घ्यायला चालू केला. त्यांनी पहिल्या 3 महिन्यात 15 kgचा फॅट लॉस केला. आणि त्यांना मेन प्रॉब्लेम झाला होता म्हणजे कोरोना नंतर त्यांना असं स्पॉन्डिलिटीचा त्रास चालू झाला होता. मानेतून असं मुंग्या यायच्या, छातीत जोर जोरात धडधडायचं, बसल्या ठिकाणी अटॅक येतो की असं वाटायचं त्यांना, एवढं असं फिलिंग असायचं. बीपीची एक गोळी होती त्यांना. पण त्यांनी सुद्धा सकस संतुलित आहार घेऊन डॉक्टर सर सुजाताताई यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य योगा याचं मार्गदर्शन घेतल्यावर त्यांना आता स्पॉन्डिलिटीचा पूर्ण 1.5 वर्ष झाला तो त्रास बंद झालाय. त्यांची एक बीपीची गोळी बंद झाल्या. पहिल्या 3 महिन्यात 15 kgचा छान फॅट लॉस झालाय. तसाच माझा मुलगा 4 वर्षाचा, त्याला सर्दीचा भयंकर त्रास होता. त्याची इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळं त्याला वारंवार सर्दी सारखी असायची. त्याचं नाक सदा भरलेलंच असायचं. पण जेव्हा तो आपला लहान मुलांचं न्यूट्रिशन डायनोशेक घ्यायला लागला तेव्हापासून त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढली. सर्दीचं एक पूर्ण अँटीबायोटिक बाहेरचं घातलं तरी पण त्याची सर्दी राहायची. सर्दी काय जायची नाही, औषधाच्या बाटल्या संपायच्या, पण सर्दी तशीच असायची. पण अँटीबायोटिक घालायचं पूर्ण 1.5 वर्ष झालं आता बंद आहे. त्याला दवाखान्यात अजिबात नेलेलं नाहीये आम्ही. त्याची इतकी छान इम्युनिटी पॉवर वाढल्या. आणि अशा प्रकारे पूर्ण आमची फॅमिली हेल्दी आणि हॅप्पी झाल्या. थँक्यू ऑल कोच, थँक्यू शतायशू फॅमिली. चलो, जोरदार क्लॅप करू आपण अश्विनी ढाळेसाठी. कारण काय, स्वतःवर काम केलं आणि मग हा रिझल्ट भेटला. स्वतःवर काम करायला पण ठरवायला लागतं बरं का. विदाऊट ठरवता काहीच नाही भेटत. स्वतःवर त्यांनी ठरवलं आणि म्हणून या गोष्टी झाल्या. याच्यानंतर आपण एक वेलकम करू पहिल्यांदा आणि मग लक्ष्मण सरांचा एक्सपिरियन्स घेणार आहोत. मंजू मंजू म्हणून आहेत बघा, सुमेध सर. 87 फॅमिलीमध्ये